हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल RD फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आपण ड्रग इन्स्पेक्टरची बॅच स्टार्ट केली आहे, तुम्हाला माहितीच आहे। आणि आज डे 4 आहे, फॅक्टर मॉडिफाइंग ड्रग ऍक्शन। तर मित्रांनो, हा जो बीट असणार आहे तुमचा, तो आता सर्व कंप्लीट होणार आहे आजच्या सेक्शन मध्ये। तर मित्रांनो, ही सिलेबस कॉपी यामध्ये तुम्हाला माहिती आहे फार्मॅकोलॉजी मध्ये फॅक्टर मॉडिफाइंग ड्रग ऍक्शन हा पॉइंट आहे। तर यावर मित्रांनो ऑलरेडी आपले 3 डेचे लेक्चर झालेत। यामध्ये आपण एज, बॉडी वेट, बॉडी सरफेस एरिया 6 पॉइंट डे फर्स्ट मध्ये कव्हर केलेले होते। आणि मित्रांनो, रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, फिजियोलॉजिकल फॅक्टर, इम्युनॉलॉजिकल फॅक्टर, पॅथॉलॉजिकल फॅक्टर आणि फार्मॅकोजेनेटिक फॅक्टर हे आपण डे 2 मध्ये कव्हर केले होते मित्रांनो। आणि डे 3 मध्ये मित्रांनो आपण बघितलेलं होतं टॉलरन्स आणि टॅकिफिलॅक्सिस, हे आपण डे 3 मध्ये कव्हर केलेत मित्रांनो। आणि आता मित्रांनो, राहिलेले जे काही पॉइंट्स आहेत, म्हणजे जसं की फार्मॅकोकायनेटिक फॅक्टर असेल, ऍडिटिव्ह इफेक्ट असेल, सिनर्जिझम असेल आणि अँटागोनिझम असेल, हे मित्रांनो आज डे 4 च्या लेक्चर मध्ये सर्व कव्हर होणार आहेत। आणि मित्रांनो, हा पॉइंट थेरॉटिकल पार्ट पूर्ण कव्हर झाल्याच्या नंतर याच्यावर मित्रांनो एक स्पेशल व्हिडिओ येईल। आणि त्यामध्ये हे सर्व पॉइंट आहेत, त्याच्यामध्ये कशा टाइपचे एमसीक्यू क्वेश्चन तुमच्या डीआयच्या एक्झाम मध्ये येतील, पॉसिबल एमसीक्यू क्वेश्चन, त्यावर एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे। तर बघू मित्रांनो आजचा लेक्चर हा। यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा आपण बघू ड्रग इंटरॅक्शन। तर मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलेलं होतं की हे जे आपण पॉइंट बघत आहे ते काय करणार आहे, ड्रग रिस्पॉन्स अल्टर करणार आहेत किंवा ड्रगचा जो रिस्पॉन्स भेटणार आहे त्याला मॉडिफाय करणार आहेत। तर त्यामध्ये महत्वाचं पॉइंट म्हटलं तर ड्रग इंटरॅक्शन। आता मित्रांनो, ज्यावेळेस एका पेशंटला मल्टिपल ड्रगची थेरपी दिली जाते, तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो, 2 ड्रगचा इंटरॅक्शन होऊ शकतो। त्या 2 ड्रगच्या इंटरॅक्शन झाल्यामुळे त्या पर्टिक्युलर ड्रगचा जो रिस्पॉन्स भेटणार आहे तो काय होणार आहे मित्रांनो, मॉडिफाय होणार आहे। त्यामुळे हा ड्रग इंटरॅक्शन इथे इन्क्लूड होतो। इथे बघा, इट इज डिफाइंड ॲज अल्टरेशन इन ड्युरेशन ऑफ मॅग्निट्यूड और फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ऑफ वन ड्रग प्रोड्युस्ड बाय अनदर ड्रग। म्हणजे 2 ड्रग ज्यावेळेस सोबत ऍडमिनिस्टर करतात पेशंटला, त्यावेळेस एका ड्रगमुळे एकाची ऍक्शन मॉडिफाय होते, चेंज होते, राईट, किंवा त्या ड्रगमुळे एखादा साइड इफेक्ट पण ऑकर होऊ शकतो। when more than one drug is administered at the same time, the combined effect may be one agonist or two synergism। ह्याच्यामध्ये 2 इफेक्ट होऊ शकतात, एक कोणता अँटागोनिझम होऊ शकतो आणि दुसरा मित्रांनो सिनर्जिझम होऊ शकतो। तर या दोन्ही इफेक्ट ज्या कधी होणार आहेत, 2 ड्रग ऍडमिनिस्टर केल्यावर, म्हणजे एक तर त्यांची ऍक्शन वाढणार आहे, नाहीतर एक तर त्यांची ऍक्शन डिक्रीज होणार आहे मित्रांनो। इथे बघा, ड्रग इंटरॅक्शन आउटसाइड द बॉडी। आता मित्रांनो 2 टाइपने ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतो, एक आहे मित्रांनो इनसाइड द बॉडी आणि एक असणार आहे आउटसाइड द बॉडी। तर आउटसाइड ऑफ द बॉडी कसं असणार आहे, ड्युरिंग फॉर्म्युलेशन, म्हणजे ज्यावेळेस आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो एखादा ड्रग, तर त्यावेळेस त्याचं फॉर्म्युलेशन किंवा त्याच्यात एक्सपिएंट वगैरे जे असतात, तर त्यावेळेस पण ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतो। आणि तो ड्रग पेशंटने कंझ्युम केला तर त्यामध्ये त्याचं जे फार्मास्युटिकल इफेक्ट असेल किंवा मोड ऑफ ऍक्शन असेल, त्याचा रिस्पॉन्स असेल, ते काय होणार आहे, अल्टर होणार आहे किंवा मॉडिफाय होणार आहे ड्युरिंग मिक्सिंग। तर मित्रांनो, आता इथे बघा, ड्रग इंटरॅक्शन इनसाइड द बॉडी। तर इनसाइड द बॉडी केव्हा होणार आहे, ड्युरिंग फार्मॅकोकायनेटिक। फार्मॅकोकायनेटिक मीन्स ADME। ADME म्हणजे मित्रांनो ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन, हे जे 4 महत्वाच्या स्टेप आहेत, त्या वेळेस हे काय होणार आहे, ड्रग रिस्पॉन्स अल्टर होणार आहे। ते कशामुळे, ड्रग इंटरॅक्शन इनसाइड द बॉडी ड्युरिंग फार्मॅकोडायनामिक्स। फार्मॅकोडायनामिक्स म्हणजे काय मित्रांनो, याच्यामध्ये ड्रग ऍक्शन स्टडी केली जाते किंवा त्याच्या रिसेप्टर सोबत कसं बाइंड होणार आहे हे इन्क्लूड होतं फार्मॅकोडायनामिक मध्ये। हा मित्रांनो, आता सेकंड पॉइंट आहे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट। मित्रांनो, एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जे आहे ते काय असणार आहे आपण आधी बघू, आणि तो कसा
मॉडिफाय करणारे ड्रगच्या रिस्पॉन्सला. कम्युलेशन ऑकर्स व्हेन द रेट ऑफ रिमूव्हल or inactivation of a drug is slower than rate of administration. म्हणजे मित्रांनो या हे सिंपल वर्ड्स म्हणजे आपण समजायचं म्हणलं तर मित्रांनो, एखादा ड्रग ज्यावेळेस आपण ऍडमिनिस्ट्रेट करत जातो पेशंटला, पण त्याचं जे एक्सक्रिशन होणार आहे ते कमी होणार आहे. म्हणजेच रेट ऑफ रिमूव्हल जे एक्सक्रीट होणार आहे बॉडीमधून बाहेर ड्रग तो कमी होणार आहे, आणि ऍडमिनिस्ट्रेट जो करणार आहे आपण तो जास्त असणार आहे. त्या टाईपच्या ड्रगला काय म्हणतात मित्रांनो, कम्युलेटिव्ह ड्रग असं पण म्हणतात. इथे बघा, सच फिनॉमिना कॅन लीड टू डेंजरस ओव्हरडोसेज, टॉक्झिसिटी अँड इज मोर लाईकली टू व्हेन ड्रग हॅज लॉंग हाफ लाईफ इन द बॉडी. तर मित्रांनो हे कधी होणार आहे पॉसिबल, ज्यावेळेस एखाद्या ड्रगची हाफ लाईफ जी असते ती जास्त असणार आहे, म्हणजे त्याचं एक्सक्रिशन रेट जे असणार आहे ते कमी असणार आहे. आता एखाद्या ड्रगची ट्रीटमेंट आपल्याला घ्यायची असेल इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये, तर तो ड्रग जास्त ऍडमिनिस्ट्रेट करावा लागणार, कारण तिची रिस्पॉन्स पाहिजे असते लवकर. तर त्यावेळेस मित्रांनो त्याचं एक्सक्रिशन जर कमी होत असेल, एक्सक्रीट कमी होत असेल बॉडीमधून, तर तो टॉक्सिक लेवलला पण जाऊ शकतो आणि त्याचा ओव्हरडोस पण होऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट, द ड्रग इज कम्युलेटिव्ह व्हेन इट्स इलिमिनेशन and or the detoxification are slow and the full effect is only produced by the 2 or more dosage. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या ड्रगचा इफेक्ट स्लो असेल त्यावेळेस 1 किंवा 2 डोस ऍडमिनिस्टर करतात. इथे एक्झाम्पल जर बघितलं तर डिजिटॉक्झिन हा कसा ड्रग आहे, क्युम्युलेटिव्ह ड्रग आहे मित्रांनो. हा नेक्स्ट फॅक्टर बघू मित्रांनो आता, फार्मॅकोकायनेटिक फॅक्टर. तर मित्रांनो तुम्हाला आधी सांगितलेलं मी की फार्मॅकोकायनेटिक मध्ये काय येतं, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन. तर मित्रांनो हे चार जे आहे ते यांच्यामधल्या कोणत्याही प्रोसेसमध्ये जर म्हणजे व्यवस्थित होत नसेल एखाद्या ड्रगचं, तर त्याचा जो इफेक्ट भेटणार आहे त्या पर्टिक्युलर ड्रगचा तो काय होणार आहे मित्रांनो, कमी किंवा जास्त होणार आहे. म्हणजेच फार्मॅकोकायनेटिक फॅक्टरवर ड्रगचा रिस्पॉन्स हा डिपेंड असतो मित्रांनो, किंवा हे फॅक्टर महत्वाचे ड्रगच्या ऍक्शनला मॉडिफाय करण्यासाठी मित्रांनो. एम ऑफ द ड्रग थेरपी इज टू अटेन अन इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ड्रग इन रिॲक्टिव्ह टिश्यू. मित्रांनो पहिल्यांदा जर आपण कोणत्याही ड्रगचा जर त्याचं मेन एम असेल तर काय असणार आहे मित्रांनो, की पर्टिक्युलर ड्रग ऍडमिनिस्टर केला तर त्याचा इफेक्ट आपल्याला भेटला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही ताप येत असेल, फिवर, तर पॅरासिटामॉल आपण ड्रग घेतला तर पहिला आपलं एम काय असणार आहे की बॉडीमध्ये पॅरासिटामॉल जायला पाहिजे आणि त्याच्या रिसेप्टरवर जे काय आहे तिथे ऍक्ट केला पाहिजे, म्हणजे त्याचा ड्रग रिस्पॉन्स भेटला पाहिजे. तर ड्रग रिस्पॉन्स भेटण्यासाठी मित्रांनो त्याचं ऍब्सॉर्प्शन जे असणार आहे पॅरासिटामॉल टॅबलेटचं ते व्यवस्थित झालं पाहिजे. ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर मित्रांनो त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित झालं पाहिजे, त्याचं मेटाबॉलिझम झालं पाहिजे व्यवस्थित, आणि लास्ट त्याचं एक्सक्रिशन पण व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे ही चारही स्टेप हे व्यवस्थित झाल्या तरच त्याचं जे रिस्पॉन्स असणार आहे ते आपल्याला व्यवस्थित भेटणार आहे. हे फार्मॅकोकायनेटिक फॅक्टर मध्ये येतं. आणि त्याचं जे नेक्स्ट मित्रांनो बघा, and then maintain this level by repeating the drug dosage appropriate intervals. This goal is approached by applying knowledge of pharmacokinetic to the particular drug. आता एखाद्या ड्रगचा मित्रांनो जो रिस्पॉन्स असणार आहे तो फार्मॅकोकायनेटिक हे चारीचे नॉलेज म्हणजे व्यवस्थित होत असेल तरच भेटणार आहे, हे तिथे एक्सप्लेन केले या पॉइंट मध्ये. नंतर इथे एक्झाम्पल बघा, penicillin G has short half life less than 1 hour as it is rapidly excreted by kidney. किडनी थ्रू काय होतं माहिती का, पेनिसिलिन हा लवकर एक्सक्रीट होतो, म्हणजे त्याची हाफ लाईफ जे काय मित्रांनो कमी आहे. डायग्नोझिन कार्डिओटॉनिक ड्रग हॅज अ लॉंग हाफ लाईफ अबाउट अ वीक. म्हणजे ह्याची मित्रांनो हाफ लाईफ किती आहे, डायग्नोझिन जास्त, म्हणजे तो एक्सक्रीट लवकर
होत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द अँटीकोॲग्युलंट डायक्रोमॅरोल हॅज अ हाफ लाईफ अबाउट 24 hours because it is slowly released from its plasma protein binding site. आता इथं अँटीकोॲग्युलंट डायक्रोमॅरोल जो ड्रग आहे त्याची जे मित्रांनो हाफ लाईफ आहे ते काय आहे, स्लो. काय आहे माहिती का, कारण त्याची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग साइट पासून तो जो रिलीज होणार आहे तो कसा स्लो रिलीज होणार आहे. To avoid toxicity, it must be ascertained that the detoxification elimination route of drug are optimally functioning. Presence of liver or kidney disease damage is patient completely alter the dosage schedule. म्हणजे पेशंट मध्ये जर लिव्हर आणि किडनी डिसीज असं काही असेल तर त्याचं म्हणजे ते एक्सक्रिएट व्यवस्थित होणार नाहीये आणि त्यामुळे पण ड्रग रिस्पॉन्स अल्टर होतो किंवा चेंज होतो मित्रांनो. आणि नेक्स्ट पॉइंट बघा मित्रांनो, ॲडिटिव्ह इफेक्ट. हे पॉइंट खूप महत्वाचे, यावर पण एखादा क्वेश्चन येतो. अँटागोनिझम असेल, सिनर्जिझम असेल, ॲडिटिव्ह इफेक्ट असेल, तर मित्रांनो आपण एक एक समजून घेऊत आधी. When two or more drug administered act on the same physiological system, the total pharmacological action is equivalent to the sum of their individual pharmacological action. मित्रांनो आता इथे बघा, ज्या वेळेस कॉम्बिनेशन थेरपी मध्ये दोन ड्रग ऍडमिनिस्टर केला जातात आणि त्यांचा जो इफेक्ट असणार आहे मित्रांनो ते सेम असणार आहे, म्हणजेच तो इफेक्ट इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार नाहीये. दिस फिनॉमिना टर्म्ड ॲज ॲडिटिव्ह इफेक्ट. म्हणजेच एका ड्रगचा इफेक्ट समजा 2 भेटत असेल आणि दुसऱ्याचा पण 2 असेल इंडिव्हिज्युअल इफेक्ट, तर त्यांची सम किती होणार आहे मित्रांनो, ते पण 4च होणार आहे. म्हणजेच सेम सम होणार आहे, त्यांच्या इंडिव्हिज्युअलचं सम होणार आहे, फक्त तो वाढणार नाहीये किंवा डिक्रीज होणार नाहीये. आपला रिस्पॉन्स त्यावर पण डिपेंड आहे. आता इथे बघा एक्झाम्पल, ॲस्पिरिन अँड पॅरासिटामॉल. नंतरचा पॉइंट आहे मित्रांनो बघा, सिनर्जिझम. आता ह्या सिनर्जिझम मध्ये काय होतं मित्रांनो, ज्या वेळेस 2 ड्रग कॉम्बिनेशन मध्ये ऍडमिनिस्टर्ड करतात, when 2 or more drug administered together act on different receptor but produce same physiological action which is greater than sum of their individual action. This phenomena is called as synergism. म्हणजेच मित्रांनो ज्यावेळेस 2 ड्रग ऍडमिनिस्टर्ड करतात सोबत, तर त्यावेळेस ते काय करणार आहेत मित्रांनो, त्यांचं जे इफेक्ट दाखवणार आहेत ते इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आधी आपण ॲडिटिव्ह इफेक्ट मध्ये बघितलेलं की 2 + 2 4 होणार आहे, पण इथे मित्रांनो एका ड्रगचा इफेक्ट 2 असेल इंडिव्हिज्युअल, दुसऱ्याचा 2 असणार आहे, पण ते सिनर्जिझम इफेक्ट दाखवून त्यांचा रिस्पॉन्स किती होणार आहे मित्रांनो, 5 होणार आहे. म्हणजेच ग्रेटर होणार, त्यांच्या इंडिव्हिज्युअल इफेक्टची सम ते काय होणार आहे, ग्रेटर होणार आहे मित्रांनो. म्हणजेच एका ड्रगचा इफेक्ट इन्क्रीज होणार आहे. तर ह्या सिच्युएशनला मित्रांनो सिनर्जिझम असं म्हणतात. ह्या एक्झाम्पल वरून तुम्ही लक्षात ठेवा की ॲडिटिव्ह मध्ये काय होणार आहे, इंडिव्हिज्युअल इफेक्ट सेम राहणार आहे, त्याची सम तेवढीच येणार आहे, पण इथे मित्रांनो ग्रेटर होणार आहे, राईट. नंतर पॉइंट बघा, सिनर्जिझम इज सीन व्हेन 2 ड्रग प्रोड्यूस सेम टाइप ऑफ इफेक्ट बट बाय ऍक्टिंग द डिफरंट साइट अँड डिफरंट मेकॅनिझम. तर मित्रांनो हे डिफरंट साइट आणि डिफरंट मेकॅनिझम वर ऍक्ट करतात असे ड्रग. इथे एक्झाम्पल बघू आपण, कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोक्लोरोथायाझाइड विथ मिथिल डोपा इन द ट्रीटमेंट ऑफ इसेन्शियल हायपरटेन्शन. तर हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये मित्रांनो ग्रेटर इफेक्ट भेटावा म्हणून हायड्रोक्लोरोथायाझाइड आणि मिथिल डोपा हे कॉम्बिनेशन मध्ये दिलं जातं आणि त्याचा जो इफेक्ट असणार आहे तो इन्क्रीज होऊन भेटणार आहे मित्रांनो. या सिनर्जिझम वर पण डिपेंड आहे की ड्रग रिस्पॉन्स कसा भेटत आहे, कारण आपण जर समजा 2 ड्रग कॉम्बिनेशन मध्ये दिले तर त्याचा इन्क्रीज पण होऊ शकतो रिस्पॉन्स, राईट. आता नंतर हा पॉइंट बघू मित्रांनो, अँटागोनिझम. आता मित्रांनो आपण
ऑलरेडी बघितलेलं की ऍडिटिव्ह इफेक्ट म्हणजे इक्वल इफेक्ट भेटणार आहे. जेवढा आपण ऍडमिनिस्ट्रेट केलं समज कॉम्बिनेशन मध्ये ड्रग तर तो इक्वल भेटणार आहे, तेवढाच इंडिव्हिज्युअल समच्या इक्वल. आणि दुसरा पॉईंट बघितला आपण सिनर्जिझम मध्ये, तिथं काय होणार आहे मित्रांनो, इंडिव्हिज्युअल सम पेक्षा ग्रेटर भेटणार आहे. पण अँटागोनिझम मध्ये जर कॉम्बिनेशन मध्ये ड्रग दिला तर ते इंडिव्हिज्युअल इफेक्ट पेक्षा लेस भेटणार आहे. समजलं तुम्हाला? आपण एक बघितला इक्वल टू, एक बघितला ग्रेटर आणि एक बघितला लेस. आता अँटागोनिस्ट म्हणजे लेस इफेक्ट आहे. इथे बघू, when two or more drugs administered together act on the same physiological system, they try to oppose each other's pharmacological action. The agent is referred as antagonist and the phenomena is known as antagonism. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस दोन ड्रग टुगेदर दिला जातात आणि ते सेम फिजिओलॉजिकल सिस्टीमवर ऍक्ट होणार आहेत आणि ते काय करणार आहेत, अपोज करणार आहेत एकमेकाला. म्हणजे दोन ड्रग दिले तर ते विरुद्ध काम करणार आहेत, ते सोबत काम करणार आहेत का, नाही, अपोज करणार आहेत एका दुसऱ्याला. त्या एजंटला अशा काय म्हणणार आहेत, अँटागोनिस्ट. आणि ह्या प्रोसेसला पूर्ण अँटागोनिझम असं म्हणलं जातं मित्रांनो. इथे बघा, द कंबाइंड इफेक्ट ऑफ टू ड्रग इज लेसर दॅन अल्जेब्रिक सम ऑफ इंडिव्हिज्युअल इफेक्ट ऑफ इच ड्रग. आता मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये बघू की एका ड्रगचा इफेक्ट 2 आहे, एकाचा 2 आहे, पण ते अँटागोनिस्ट आहेत, राईट. तर त्यांचं सम केल्यानंतर इफेक्ट किती येणार आहे, 1च येणार आहे मित्रांनो. कारण ते काय करणार आहेत, अपोज करणार आहेत एकामेकाला आणि त्यांचा ड्रग रिस्पॉन्स कमी करणार आहेत. त्यांचा फार्माकोलॉजिकल जो इफेक्ट आहे तो डिक्रीज होणार आहे मित्रांनो. The opposing action of certain drug has been utilized in toxicologically in the treatment of poisoning, antidote or antagonist. तर मित्रांनो, हे जे आपण बघत आहे की अँटागोनिस्ट हे कोणत्या सिच्युएशन मध्ये युजफुल असणार आहेत. तर हे मित्रांनो, ज्यावेळेस एखादा पेशंट पॉइझनिंग केलेला असतो किंवा ड्रग पॉइझनिंग होते तर त्यामध्ये मित्रांनो अँटागोनिस्ट खूप युजफुल आहे. कारण समजा ऑलरेडी एखादा ड्रग पॉइझनिंग झाले असेल तर त्या ड्रगचा अँटागोनिस्ट किंवा अँटीडोट पण त्याला म्हणलं जातं. तर ते डॉक्टर इंजेक्ट करतात आणि तो पेशंट पॉइझनिंग झालेला पेशंट बरा होतो मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट, देयर आर 4 टाइप्स ऑफ अँटागोनिझम: फार्माकोलॉजिकल अँटागोनिझम, फिजियोलॉजिकल अँटागोनिझम, बायोकेमिकल अँटागोनिझम अँड केमिकल अँटागोनिझम. हे मित्रांनो 4 टाइपचे अँटागोनिझम असतात. हे मित्रांनो ट्रीटमेंट फॉर पॉइझन साठी खूप यूज केला जातो. नंतर इथे एक्झाम्पल बघा, ॲट्रॉपिन अँड ऍसिटिल कोलिन. तर मित्रांनो, हे जर टुगेदर ही केलेले असतील ऍडमिनिस्टर्ड तर ते काय करणार, एकमेकाला अपोज करणार आहे. तर ह्यांची इंडिव्हिज्युअल इफेक्टची जे सम असणार आहे ते लेस असणार आहे. म्हणजे हा 2 प्लस हा 2 इज इक्वल टू 1 होणार आहे मित्रांनो. म्हणजे ह्यांचा इफेक्ट लेस भेटणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की फॅक्टर जे असते सर्व, इथे वर बघू आपण, हा जो पॉइंट होता फॅक्टर मॉडिफाइंग ड्रग ऍक्शन, हे आपण 4 डेज मध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सर्व पॉइंट कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो, हे आपण फक्त थिअरी पार्ट बघितलाय आणि आणखीन जो मेन पार्ट राहिलेला आहे मित्रांनो यामध्ये, तर ते आहे मित्रांनो MCQ. म्हणजे मित्रांनो, आता थिअरी पार्ट आपण समजून घेतला की कोणते कोणते फॅक्टर इफेक्ट करणार आहेत. जसं इथे दिलेले हे किती, 17 मी दिलेले. हे सर्व जे फॅक्टर आहेत मित्रांनो ते कसे अफेक्ट करतात ह्याचा थिअरी पार्ट आपण सर्व ऑलरेडी समजून घेतलेला आहे. जर ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर काय केले, प्लेलिस्ट बनवले ड्रग इन्स्पेक्टर म्हणून.
तर त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन मित्रांनो तुम्ही डे वाईज तुम्ही व्यवस्थित ह्या सर्व पॉईंट तुमचा क्लिअर करू शकतात. आणि मित्रांनो थेरी पार्ट झाल्या. तर मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट आहे की या पॉईंटवर सर एमसीक्यू कसे येणार आहेत. तर यावर मित्रांनो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहेत की या पॉईंटवर पॉसिबल एमसीक्यू किती येऊ शकतात आणि कसे येऊ शकतात. आणि मी ट्राय करेल मित्रांनो की या सर्व पॉईंटवर ऍटलिस्ट एक तरी एमसीक्यू निघाला पाहिजे. तो पॉसिबल असेल की डीआयच्या एक्झाम मध्ये तशा टाईपचा एमसीक्यू येऊ शकतो मित्रांनो. आणि नंतरचा पॉइंट आहे मित्रांनो की हा नोट्स कुठे भेटेल. तर हे नोट्स मित्रांनो तुमच्या म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. आणि मित्रांनो जे बी फार्म तुमचे फ्रेंड असतील त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.